देशाचे माननीय गृहमंत्री पुण्यात येऊन आरोप करतात, ज्या आदरणीय पवार साहेबांनी स्टेडियम बांधलं त्याच स्टेडियमच्या सावलीत उभं राहून देशाचे गृहमंत्री आरोप करतात। पण ते आरोप करत असताना गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांविषयी म्हणतात भ्रष्टाचारांचे सरदार, बरोबर। आणि लगेच आम्ही फ्लॅशबॅक मध्ये जातो। 27 जूनला भोपाळमध्ये एक सभा होती। या भोपाळमध्ये देशाचे पंतप्रधान म्हणतात 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा, आणि नंतर यापासून थेट जर गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट ऐकलं तर नक्की मला प्रश्न पडला, गृहमंत्री कुणाच्या प्रचारासाठी आले होते आणि गृहमंत्र्यांनी नक्की निशाणा कुणावर साधलाय। गोष्ट साधी नाही, एकाच एक कडी गुंफलेली असती। म्हणजे विचार करा, गृहमंत्री येऊन माननीय पंतप्रधानांनी जो आरोप केला होता त्या आरोपा संदर्भात माननीय गृहमंत्री बालेवाडीत बोलले। जर हे वाक्य सत्य असेल तर मग माननीय पंतप्रधानांनी जो 70,000 कोटीचा आरोप केला होता तो नेमका कुणावर केला होता? म्हणजे मग माननीय गृहमंत्र्यांचा रोख कुणाकडे होता हे कळलं? हा, हे बघा, मांडीवर एकदा लेकरू घेतलं का त्या लेकराला नावं ठेवत नाहीत। गृहमंत्री अपवाद कसे असतील समजून घेतलं पाहिजे आपण पण महत्वाची गोष्ट दुसरी ही येते की अचानक मगाशी येताना माझ्या पत्रकार बांधवांनी मला प्रश्न विचारले की माजी पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांनी अमुक आरोप केला, त्यांनी तमुक आरोप केला। रोज एक आरोप सुरू झाला आणि जगन्नाथ बापू खरोखर हा प्रश्न पडला, म्हणजे आभाळात ढग आल्यानंतर मोर नाचतो हे ऐकलं होतं, पहाटे तांबडं फुटायला लागल्यानंतर कोकिळा कुहू कुहू करते हे ऐकलं होतं, पण निवडणुका समोर आल्या की इतके दिवस गायब झालेला माणूस अचानक येतो ना आरोप करायला लागतो हे नव्यानं बघायला मिळालं। आणि त्यामुळं या परमवीर सिंगांचा नेमका बोलवता धनी कोण आहे याचा सुद्धा लेखाजोखा झाला पाहिजे। दूध, मला फळं आवडतात, मी काय कोणाला नावं ठेवत नाही, पण महत्वाची गोष्ट ही आहे की नेमका हा बोलवता धनी कोण आहे? आणि जर बोलवता धनी असलेल्या व्यक्तीला जर तुम्ही जेव्हा गृह मंत्रालयाच्या संदर्भात जेव्हा हा विषय येतो तेव्हा मगाशी जो उल्लेख झाला, जे पुणे शहर सांस्कृतिक चळवळीचं माहेरघर आहे, जे पुणे शहर शिक्षणाचं माहेरघर आहे, ते पुणे शहर उडता पुणे व्हावं। आज सुद्धा विश्रांतवाडीला 2 कोटी रुपयाचे ड्रग्ज जप्त होतात। पब्सच्या या परवानग्या कशा काय येतात, रात्रीच्या रात्री हे पब्स कसे काय सुरू होतात, याच्यावर कोयता गँगची दहशत का होते? आणि त्यामुळे म्हणजे पुण्याला परंपरा, जेव्हा पुणेरी 3.5 शहाण्यांविषयी बोलतात तेव्हा नाना फडणवीसांकडून जास्त अपेक्षा होती, तशी गृहमंत्री म्हणून फडणवीसांकडून सुद्धा जास्त अपेक्षा गृह खात्याच्या